मी ही गोष्ट कबूल करते की माझं यूट्यूबचं चॅनल मी स्वतःच बिघडवलं. यूट्यूबने तर माझ्या प्रत्येक व्हिडिओला खूप सारे व्ह्यूज दिले. मध्ये पण खूप बऱ्यापैकी माझं चॅनल बसलं होतं, परंतु चूक ही माझ्याचकडून झाली. तर मी केलेल्या या काही ज्या चुका आहेत त्या तुमच्याकडून होऊ नाहीत, म्हणजेच आपल्या नवीन मराठी क्रिएटर्सकडून या चुका होऊ नाही, म्हणून हा व्हिडिओ नक्कीच आपल्या नवीन यूट्यूबर्स किंवा नवीन मराठी क्रिएटर्ससाठी आहे. तर आपला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओला कंटिन्यू बघा. हाय, हॅलो, नमस्कार. मी नेहा. तर तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन चॅनलवर खूप खूप असं मनापासून स्वागत करते. तर माझा आधीचा यूट्यूब चॅनल मला का थांबवावा लागला किंवा त्यावरचं काम मला का पुढे करता येत नाही आहे कंटिन्यू, तर हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही बघा. तो पूर्ण त्याच रिलेटेड आहे आणि नक्कीच आपल्यापैकी जे नवीन क्रिएटर्स आहे किंवा नवीन मराठी यूट्यूबर्स आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल असणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा की माझ्याकडून अशा काय 3 चुका झाल्या आणि त्या चुका तुमच्याकडून होऊ नाही यासाठी ह्या व्हिडिओतून माझा पूर्णपणे प्रयत्न असणार आहे. त्या माझ्या आधीच्या चॅनलवर म्हणजे बऱ्यापैकी आपले जे सबस्क्रायबर असतील किंवा जे कोणी व्ह्यूवर्स आत्ता मला बघत असतील, तर हे नवीन चॅनल आहे तरीसुद्धा आपल्या जुन्या चॅनलवरून पण ते मला बरेच आपले सबस्क्रायबर हे ओळखत असतील आणि त्यांनी मला त्या चॅनलवर सुद्धा खूप 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 असा सपोर्ट केलेला आहे आणि अजूनही खूप छान सपोर्ट मला येत आहे. पण 950 सबस्क्रायबरपासून मी का पुन्हा बॅकफूटवर आले आणि का पुन्हा मला नवीन चॅनल चालू करावं असं मला ठरवावं लागलं, तर त्याची ही काही 3 महत्त्वाची कारणं आहे की कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग केलं नाही. त्याचं पहिलं कारण आहे की मी कुठल्याही प्रकारचं व्हिडिओसाठीचं प्लॅनिंग हे केलं नाही. तर ही सगळ्यात मोठी सगळ्यांची चूक ठरू शकते की आपण जेव्हा कोणत्या तरी व्हिडिओचं किंवा कॉन्टेंटचं प्लॅनिंग केलेलं नसतं. तर मी कधीही कुठल्याही कॉन्टेंटचं प्लॅनिंग असं केलं नाही. जेव्हा आपण कसं असतं ना, प्रत्येक काही व्हिडिओ प्लॅनिंग करून किंवा काही होत नसतात, पण जेव्हा आपण नवीन यूट्यूबर्स असतो किंवा नवीन कंटेंट क्रिएटर असतो त्या चॅनलबद्दल किंवा यूट्यूबवर आपल्याला कसं काम करायचं आहे याबद्दलची आपल्याला खूप सारी अशी काही माहिती नसते. त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं ना, 1-2 गोष्टी या ठरवून ठेवाव्या लागतात आणि त्या प्लॅनिंगप्रमाणे कोणत्या दिवसाला कोणता व्हिडिओ आपला गेला पाहिजे किंवा कोणत्या व्हिडिओनंतर कोणता व्हिडिओ आपण टाकला पाहिजे, तर याचं प्लॅनिंग करून ठेवावं लागतं. तेव्हा आपले बऱ्यापैकी व्हिडिओ हे यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये बसत असतात. तर पहिली माझी हीच मोठी चूक होती की मी कधीही यूट्यूबवर काम कसं करू किंवा कोणत्या व्हिडिओनंतर कोणता व्हिडिओ मी हा प्लॅन करू याबद्दलचं मी कधीही प्लॅनिंग केली नाही. तर प्लीज तुम्ही असं करू नका. माझी दुसरी चूक जी होती ती अगदीच कुणीही करू नका. भले तुमची कोणत्या व्हिडिओबद्दल प्लॅनिंग नसतील किंवा काय कंटेंट आपल्याला द्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नसेल, पण काही गोष्टी ज्या आपल्याला सुचतात ना, त्या अचानक ज्या सुचतात त्याही आपण यूट्यूबला व्हिडिओ करून टाकल्या तरीसुद्धा चालतं आणि यूट्यूब आपली त्यामध्ये कन्सिस्टन्सी बघतं. प्रत्येक व्हिडिओमध्ये यूट्यूब आपलं कन्सिस्टन्सी बघत असतं. परंतु मी हीच खूप मोठी चूक केली की मी व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी अगदीच ठेवली नाही. तर माझी कन्सिस्टन्सी का नाही झाली व्हिडिओमध्ये प्रत्येक, तर त्याचं कारण हेच आहे की मी प्री प्लॅन केल्या नाही गोष्टी. मी ह्या प्लॅन करून ठेवल्या नाही की मला आज काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे. आणि बेसिकली ह्या गोष्टी जेव्हा आपल्याकडून होत नाहीत ना, प्रिपरेशन जेव्हा आपण व्हिडिओचं केलेलं नसतं तेव्हा ऑफकोर्स आपल्या व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी ही राहत नाही. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, आपल्या व्हिडिओचा टॉपिक काय असणार आहे किंवा आपली कॅटेगरी काय आहे, आपल्या व्हिडिओचा नीच काय असणार आहे, हे जेव्हा आपण धरून किंवा ग्राह्य धरून आपण प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करत असतो आणि व्हिडिओ करत असतो, तर त्या व्हिडिओला आपण
प्रत्येक दिवशी एडिटिंग करून अपलोड करत असतो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या प्री प्लॅन असायलाच पाहिजे, त्यामुळेच आपली कन्सिस्टन्सी राहू शकते. आणि माझ्याकडून हीच मोठी चूक जी आहे ती कशा पद्धतीने झाली ते मी तुम्हाला सांगते, नीट ऐका. तर कधी मनात आलं आज व्हिडिओ टाकला, परत 3-4 दिवस नाही टाकला आणि मग ही चूक तर तुम्ही सुद्धा करतच असणार की मग चला काल टाकलेल्या व्हिडिओला किती व्ह्यूज आले, किती सबस्क्रायबर मिळाले, त्यातून किती वॉच टाईम मिळालाय, कुठे आपला व्हिडिओ स्किप करून पाहिला गेलेला आहे किंवा कुठे बॅक जाऊन पुन्हा पुन्हा ऑडियन्सनी तो आपला व्हिडिओ पाहिलेला आहे, त्यातच मी आनंद मानत राहिले. पण ही सगळ्यात मोठी चूक आहे. म्हणजे मला सुद्धा आता काही आपल्या मराठी क्रिएटर्स, मराठी टेक चॅनलच्या ज्या क्रिएटर्स आहेत त्या ताई मला पण खूप छान पद्धतीने सपोर्ट करत आहेत आणि त्या पण हे सांगतात की आपण गेला व्हिडिओ टाकला त्यानंतर व्हिडिओकडे पाहायचं नसतं. व्ह्यूज येतात, सबस्क्रायबर मिळतात, फक्त आपलं कॉन्सन्ट्रेशन काय पाहिजे की आपली कन्सिस्टन्सी आणि दुसऱ्या दिवसाचा काय व्हिडिओ आपला प्लॅन होऊन, एडिटिंग होऊन, थंबनेल छानपैकी त्याला लागून आपला व्हिडिओ जाणार आहे, यालाच म्हणतात कन्सिस्टन्सी. तर ही कन्सिस्टन्सी नक्की तुम्ही सगळ्यांनी फॉलो करा आणि खरंच ह्या नवीन वर्षाची सुरुवात मी सुद्धा खूप छान अशा कन्सिस्टन्सीने आणि काही गोष्टी ज्या ठरवलेल्या आहेत त्यातून मी करणार आहे. तर खरंच कन्सिस्टन्सी ही यूट्यूबवर आल्यावर खूप महत्त्वाची असते, हे मला आता खूप जास्त कळतंय. कन्सिस्टन्सी नसल्यामुळे चॅनलला 2 ते 2.5 वर्ष होऊन गेलेले होते आणि त्यातही माझा वॉच टाईम जो आहे तो कंप्लीट होत नव्हता. तो पुन्हा पुन्हा म्हणजे जसं 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 7 दिवस हे पुढे जात होते, तसं टाईम जो होता, माझा वॉच टाईम जो होता ना, तो पुन्हा पुन्हा कमी होत होता. आणि खरंच ही खूप मोठी चूक असते, कन्सिस्टन्सी नसणं ही खरंच खूप मोठी चूक आहे. सो आपल्या वॉच टाईमवर त्याचा खूप असा इफेक्ट होतो आणि त्यातून आपल्याला काहीही बेनिफिट होत नाही. जेवढे प्रयत्न, जेवढी मेहनत, जेवढे एफर्ट्स आपण घेतलेले असतात तर त्यातून आपल्याला काहीतरी यूट्यूबकडून जे काही आहे ते मिळायला पाहिजे ही आपली अपेक्षा असते. पण त्याप्रमाणे आपण काम करतो का हे सुद्धा व्यवस्थित पडताळून बघा. त्यानंतर माझी यूट्यूबवरची तिसरी चूक ही काय आहे तर बघा, अपलोडिंगची योग्य पद्धत मला माहिती नव्हती किंवा माहिती असूनही काम पटकन होईल किंवा फास्ट व्हायला पाहिजे, काही नाही असं करून काय होणार आहे, चला हे तर करून बघू, ह्या गोष्टी मी मनात ठेवल्या किंवा चला पटकन काम होतं आहे ना, हे सेटिंग ते सेटिंग का केली पाहिजे, आपला व्हिडिओ आवडला तर सगळे बघतील, तर मी ह्या भ्रमात राहत गेले. आणि खरंच व्हिडिओ म्हणा किंवा म्हणजे लॉंग व्हिडिओ म्हणा किंवा शॉर्ट व्हिडिओ त्याचं अपलोडिंगची जी योग्य पद्धत होती ना, तर ती पद्धत मी बऱ्यापैकी वापरलेली नाही. आणि जेव्हा मी अगदी शेवटी ही पद्धत वापरत होती, खरंच माझे सबस्क्रायबर हे 950 झाले. 950 सबस्क्रायबरवर जाऊन मी पुन्हा एकदा हे नवीन चॅनल चालू करत आहे. तर ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे माझ्यासाठी. वाईट नाही म्हणता येणार, त्यातूनही आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं आणि काहीतरी आपल्याला एक्सपिरियन्स येत असतो. तर असो, मला वाईट वाटण्यासारखं त्यामध्ये काहीच नाही आहे. आपण प्रत्येक गोष्ट एकदा ठेच लागल्याशिवाय आपण पुढे जात नसतो. त्यामुळे आता खूप गोष्टी ह्या व्यवस्थित काम करून किंवा व्यवस्थित विचार करून ह्या करायच्या आहेत. त्यामुळे यूट्यूबवर खूप सारे असे व्हिडिओ आहेत बघा, आपले मराठी क्रिएटर्सने टाकलेले सुद्धा किंवा हिंदी क्रिएटर्सचे सुद्धा. तर त्यामध्ये त्यांनी प्रॉपर सांगितलेलं आहे आपल्याला की शॉर्ट व्हिडिओ हा कशा पद्धतीने अपलोड करा, कोणत्या वेळेत करा किंवा आपल्या YT स्टुडिओमधून काय सेटिंग्स ह्या झाल्या पाहिजे. तर त्याचप्रमाणे लॉंग व्हिडिओचं सुद्धा आहे की कोणत्या पद्धतीने आपण लॉंग व्हिडिओ हा अपलोड केला पाहिजे, काय सेटिंग्स केल्या पाहिजे किंवा आपला कंटेंट हा कसा असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची ती आहे कन्सिस्टन्सी, प्लॅनिंग आणि त्यानंतर आलेली ही गोष्ट की योग्य अपलोडिंगची पद्धत. तर मी ह्या गोष्टी कधीही फॉलो केल्या नाही, त्यामुळे पुन्हा एकदा मला कमबॅक करावा लागतो आहे. तर तुम्ही ह्या अशा चुका बिलकुल सुद्धा करू नका. माझा सगळ्या कामामध्ये मी कधीही सिरियसनेस ठेवला नाही किंवा पाहिजे तेवढे एफर्ट्ससुद्धा मी घेतले नाही. आणि जेव्हा ज्या व्हिडिओजसाठी मी एफर्ट्स घेतले, यूट्यूबने मला खूप मदत केली, खूप सारे व्ह्यूज दिले. माझा चॅनल अल्गोरिदममध्ये बसवण्याचं यूट्यूबने खूप ट्राय केलं, परंतु माझेच कुठेतरी अजून प्रयत्न
हे कमी पडले. त्यामुळे मी मला स्वतःला हा दोष देते की मी सिरियसली काम हे माझ्या त्या चॅनलवर केलं नाही आणि आज त्याचा परिणाम मला असा वाटायला आलेला आहे की मला त्या चॅनलवरचं माझं काम हे थांबवावं लागलेलं आहे. परंतु या नवीन चॅनलवर मी बिलकुलही अशी काहीही म्हणजे जे म्हणतात ना आपण हलगर्जीपणा मी करणार नाही आहे. माझी कन्सिस्टन्सी मी कंटिन्यू ठेवणार आहे आणि खूप छान पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या चुका मी त्या चॅनलवर केल्या त्या चुका मी या चॅनलवर पुन्हा माझ्याकडून तरी होऊ देणार नाही. आणि यूट्यूब आहेच की आपल्याला सपोर्ट करायला. आणि तुम्ही सगळे व्ह्यूअर्स, सुरुवातीला व्ह्यूज खूप कमी येतील किंवा सबस्क्रायबरसुद्धा वाढायला खूप वेळ लागेल, पण आता माघार घ्यायची नाही. कधी कधी काय होतं ना, जेव्हा व्ह्यूज वाढत नाही, सबस्क्रायबर आपल्याला कोणत्याही व्हिडिओमधून मिळत नाही, तेव्हा आपल्याला डिस्करेज व्हायला होतं, म्हणजेच निरुत्साही व्हायला होतं. तर तसं व्हायचं नाही. कधीही आपल्या मनाला आपण उदास वाटू द्यायचं नाही. आपलं काम आपण कंटिन्यू करत राहायचं की ठीक आहे, आजचा व्हिडिओ आपला 400पर्यंत गेला ना, तर उद्याचा व्हिडिओ 600पर्यंत कसा जाईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी मला तुम्हा सगळ्यांची मदत हवी आहे. तर मी ह्या नवीन चॅनलचं काम हाती घेतलेलं आहे आणि जुन्या गोष्टी पुन्हा मागे टाकून नवीन गोष्टींचा मी व्यवस्थितपणे अभ्यास करून नवीन गोष्टी सगळ्या मी आत्मसात करून त्यानंतर या कामाला सुरुवात करत आहे. की आपली मेहनत ही आपल्याला खूप काही देऊन जाते आणि त्यासाठी आपण एफर्ट्स हे घेतलेच पाहिजे. तर खरंच एफर्ट्स घ्या सगळ्यांनी. खूप छान छान असं नवीन चॅनल चालू करत असाल तर त्यांनासुद्धा खूप छान छान असे टॉपिक्स असतात, कंटेंट असतात. त्याच्यातनं आपण सगळे मिळून खूप छान नवीन यूट्यूबर्स असो किंवा कोणीही असो छान असं काम करा. दररोज थोडं थोडं जरी केलं ना, तर त्यातून आपल्याला प्रगती ही होतच असते. त्यातूनही आपल्याला यश हे मिळतच असतं. कसं असतं ना, रोज थोडं करा पण छान करा. थोडा काहीतरी टॉपिक घ्या पण आपला कंटेंट जो असतो ना तो छान असला पाहिजे. व्हिडिओ कंटेंट किंवा व्हिडिओ क्वालिटी किंवा आपला कंटेंट हा जास्त फोकस करा, आपल्या कामावर जास्त फोकस करा. असंच मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून म्हणजे जे काही मला माझ्या आधीच्या चॅनलमधून जी शिकवण मिळालेली आहे. आता 950 सबस्क्रायबर करणंसुद्धा खूप काही सोपी गोष्ट नाही आहे. तर चला व्ह्यूअर्स, आपण तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओमधल्या काही खरं जेन्युइन गोष्टी, रिअल गोष्टी, खऱ्या गोष्टी जर तुम्हाला पटल्या असतील, अगदी 1% जरी तुम्हाला त्या पटल्या असतील, तर माझ्या या नवीन चॅनलच्या नवीन प्रवासासाठी, नवीन कामासाठी तुम्ही साथ देण्यासाठी खरंच तयार असाल अशी मी आशा करते. आणि त्यासाठी तुम्ही मला नक्कीच साथ देऊ शकता. ती म्हणजे कशी, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधली एखादीसुद्धा गोष्ट जर खरंच तुम्हाला मनापासून पटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि मी कमेंट पिन केलेली आहे, त्याबद्दलसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमच्या चॅनल संदर्भात काही गोष्टी शेअर करायचं असेल की तुमच्यासोबत पण असं झालं आहे का किंवा तुम्ही पण ह्याच चुका केल्या आहेत का, तर ह्या गोष्टी तुमच्याकडूनही झाल्या असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत आणि आपल्या डेली ब्लॉगसोबत, डेली रुटीनसोबत आणि माझ्या नवीन घराच्या नवीन छान छान अशा व्हिडिओसोबत, टूरसोबत. तर पुन्हा भेटूया. चला तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.